कोपरगावमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोरच विखे आणि कोल्हे यांच्यातील राजकीय संघर्ष समोर आलाय। भाजप उमेदवाराविरोधात उभे असलेले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार काका कोयटे हे विखे पाटलांचे निकटवर्तीय मानले जातात आणि त्यामुळे कोपरगावची जनता काका आणि त्यांचा आका अशा दोघांचाही बंदोबस्त करतील अशी टीका विवेक कोल्हे यांनी करत विखे पाटलांवर निशाणा साधला। तर आकाच्या मनात आलं तर तो काय करू शकतो हे मी देखील दाखवू शकतो असं म्हणत विखे पाटलांनी इशारा दिलाय। निवडणुकाची जे स्वच्छता करणार आपण समोर गेलं पाहिजे, किंतु परंतु ठेवण्यामध्ये काही अर्थ नाही। तुम्ही मला आका म्हणा काही म्हणा, मला काही वाटत नाही। तर तुम्हाला हे सांगितलं पाहिजे, एकदा आकाच्या मनात जर आलं तर काय होऊ शकतं हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो, करून दाखवू शकतो आपण। त्यामुळे आपण आपल्या वक्तव्यावर जरा नियंत्रण ठेवलं पाहिजे। कोणाला आका म्हणायचं, कोणाला काका म्हणायचं, कोणाला बाका म्हणायचं, हे याला मर्यादा पाहिजे। व्यक्तिगत स्वार्थासाठी या निवडणुकीमध्ये काका कोयटे त्या ठिकाणी उतरलेले आहे, परंतु हे धक्कातंत्र नसून धोकातंत्र त्यांनी जे वापरलेलं आहे त्याचा योग्य तो समाचार कोपरगावची जनता घेईल आणि काकांसोबत काकांच्या आकाचा बंदोबस्त केल्याशिवाय नागरिक राहणार नाही। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।